मॅच मेकिंग करताना मुलगा आणि मुलीचं जसं लग्न करताना मॅच मेकिंगसाठी पत्रिका बघितली जाते, तेव्हा षडाष्टक योग असेल तर ती पत्रिका नाकारली जाते. षडाष्टक योग म्हणजे काय, की मुलाची जी रास असेल त्या राशीपासून 6वी आणि 8वी रास जी असेल ती मुलीची नसावी, किंवा मुलीची जी रास असेल त्या राशीपासून 6वी आणि 8वी रास मुलाची नसावी. षडाष्टक योग म्हणजे एका राशीपासून 6वी 8वी रास जी येते त्या राशींचा स्वभाव खूप विरुद्ध टोकाचा असतो, म्हणजे एकमेकांशी पटत नाही, तू मेमे थोडंसं चालू असतं. म्हणून षडाष्टक योग मानला जातो की षडाष्टक योग असेल प्रीती आणि मृत्यू षडाष्टक, तर ह्या मुलाशी किंवा या मुलीशी लग्न करू नका. तसंच हा षडाष्टक योग जसा मुलांसाठी बघितला जातो, मुलगा आणि मुलीसाठी, तसाच सुनेने आपल्या सासूसाठी सुद्धा बघितला तर खूप चांगलं होईल, खूप छान होईल. कारण आत्ताच्या युगात घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय आणि जास्त घटस्फोट हे सासू मुलाचं कान भरते किंवा सासू मुलाला शिकवते, त्याच्यामुळे नवरा बायकोचं पटत नाहीये, अशा बरेच केसेस असतात. त्यामुळे छोट्या छोट्या कारणांना घटस्फोट होतात. त्यामुळे जर मुलीची जी रास असेल त्या राशीपासून 6वी आणि 8वी रास ही सासूची नसावी, किंवा मुलीची जी रास असेल त्या राशीपासून 5वी 9वी रास समजा सासूची असेल तर खूप छान होईल, दोघींचं खूप छान जमेल. कारण उद्या कुठली भाजी करायची आहे, उद्या कुठलं कडधान्य भिजवू, उद्या जेवायला काय करायचं आहे, उद्या पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी काय करायचं, अशा ज्या स्वयंपाकातल्या गोष्टी असतात त्या मुलापेक्षा सासू आणि सुनेला जास्त प्रायव्हेट हे करतात, की त्यांचा जास्त संबंध येतो या गोष्टीमध्ये. मुलाचा फारसा येत नाही, येतो नाही असं नाही पण फारसा येत नाही, सासू आणि सुनेचा जास्त येतो. त्याच्यामुळे जर सासू आणि सुनेचं पटलं तर तुम्ही आधी लढाई जिंकली असं समजा. मग मुलाचं साहजिकच तुमची पटून जाईल. त्याच्यामुळे समजा तुमची मेष रास असेल, मुलीची मेष रास असेल, तर कन्या आणि वृश्चिक राशीची सासू तुमच्यासाठी पटणार नाही, त्या सासूही तुमच्यासाठी पटणार नाहीये. तसंच समजा तुमची मकर रास असेल तर मिथुन किंवा सिंह राशीची सासू तुम्हाला चालणार नाहीये. तेच तसंच समजा तुमची वृषभ रास आहे, मुलाची मकर रास आहे, सासूची कन्या आहे, अतिउत्तम पटेल, तुमच्या तिघांचंही पटेल, सासूची पटेलच, त्याच्यामुळे साहजिकच मुलांचंही पटेल. तसंच समजा आता तुमची मकर रास असेल, सासूची समजा कर्क असेल तर तुमच्या दोघींचं खूप छान पटेल, त्याच्यामुळे मुलाचंही पटेल. त्यामुळे ह्या बाजूने सुद्धा तुम्ही बघून, म्हणजे तुमची जी रास असेल त्याच्यापासून 6वी आणि 8वी रास सासूची नसावी. जसं आपण मुलाचं बघतो तसंच मुलीचं बघायचं, तसंच मुलांचं बघायचं. ऑल द बेस्ट.